आज आपण ज्या जागेवर जातोय ती जागा साधीसुधी नसून भगवान श्री रामाचे जे गुरु होते त्यांचं मंदिर आहे. फक्त तयार होऊन आम्ही निघालोत बाहेर आणि आज आहे संडे, त्याच्यामुळे सोलंग व्हॅली, हमटा पास, स्नो पॉइंट्सला कुठंच नाही जात. आम्ही जातोय वशिष्ठ टेम्पलला. त्या साईडला गरम पाण्याचे ते कुंड पण आहेत आणि बघू आज तर काय त्या कुंडामध्ये आंघोळ करणं होणार नाही मला माहितीये. स्टील आम्ही जातो वशिष्ठ टेम्पल कडे. चलत चलत निघालो. रिक्षावाला मागचा एक नाही म्हणला की इकडे रिक्षा जाणार नाही, पुढं ट्रॅफिक वगैरे आहे. बघू आता कोण लिफ्ट देते का. रिक्षा अजून निघालेली आहे पण रिक्षामध्ये माणसं आहेत अजून. इथून तसं तर अर्धा तास पुढं. आणि कसला जबरदस्त नजारा आहे, एक नंबर. विषय खोल तर लेट मी शो यू द बेस्ट व्ह्यू. काय जबरदस्त नजारा आहे. नदीमध्ये बर्फ आहे. वाव, ब्युटिफुल. यार थंडी मध्ये ना असं नाक गार पडून जात. म्हणजे ऊन आहे आता 2-2:30 वाजलेत पण नाक गार पडून गेले. आणि आपण आलोय वशिष्ठ टेम्पलच्या जवळ. मला वाटतं की त्या तिथं आहे वरती पाणी वाहतय. सगळा बर्फ सगळीकडे बर्फ. चला. ही आहे ओल्ड मनाली पूर्ण. त्यामध्ये त्याची झाड दिसत तिथं आहे लिंबादेवीचं टेम्पल आणि त्याच्या पलीकडे आहे आपण जिकडे राहिलो ते. आणि हा आहे बर्फ नुसता बर्फ. कोण होते ऋषी वशिष्ठ? तर ऋषी वशिष्ठ हे सप्तऋषी मधले एक ऋषी होते. तर मित्रांनो, भगवान श्रीराम आणि भगवान श्री लक्ष्मणाचेही गुरु होते ऋषी वशिष्ठ. याच मंदिराजवळ आपल्याला राम मंदिराचंही दर्शन करता येईल. आणि समोरचं जे मंदिर दिसतं ते आहे शिव मंदिर. फायनली आलोय वशिष्ठ टेम्पलला. आपल्या मागं आहे मंदिर आणि या बाजूला इथं जिथं बाया तुम्हाला कपडे धुताना दिसतंय ते पूर्ण गरम पाणी येत आहे. आणि तिकडे आहे पुरुष स्नान आणि आंटी म्हणे. अरे स्नेहाला आंटी म्हणते बरोबर. आपण आलोय वशिष्ठ टेम्पलच्या मध्ये. इकडे फोटोग्राफी अलाउड नाहीये. स्टील आपण काढतो. हे आहे मंदिर. इकडे स्नानगृह आहे त्याच्या पलीकडे आणि पलीकडे 2 जागेवर गरम पाण्याचे. यस, मस्त लाकडाचे, जबरदस्त. पायात माझ्या शूज नाहीयेत त्याच्यामुळे गार लागते आता खाली. लोकांची मान्यता आहे की या ज्या कुंडामध्ये जर तुम्ही आंघोळ केली, हे गरम पाण्याचं कुंड आहे, तर तुमचे जे स्किनचे डिसीजेस आणि इश्यूज आहेत ते निघून जातात. तुम्हाला जर वशिष्ठ टेम्पलला यायचंय तर मनालीमध्ये मॉल रोडवर आल्यानंतर तिथनं ऑटोवाल्याला विचारा. वशिष्ठ टेम्पल पासून खाली येताना लागलेला आहे जाम आणि इथून नाही निघत गाडी. असं होतंय काहीतरी, बर्फामधनं गाडी सटकते. 4:30 वाजताच मनालीमध्ये थंडी वाजायला सुरू होते जास्त, कारण की हा जो डोंगर आहे याच्या पलीकडे सूर्य राहतो. ती आहे न्यू मनाली. हे जे पूर्ण आहे ते ओल्ड मनाली. त्याच्यामुळे या डोंगरामुळे जे आहे ते सगळं सावली जी आहे या डोंगराची ते इकडे पडते आणि आता थंडी वाजायला सुरू होते. आता थोड्याच वेळेस इथले पण हे जे ओल्ड मनालीवरचं ऊन आहे तिथलं तर ऑलरेडी गेलं, इकडचं पण निघून जातं. त्याच्यानंतर काय कार्यक्रम. थंडी खूप थंडी. वी आर बॅक ऑन द रोड्स. नदीच्या इथं आणि वशिष्ठला जायचंय तर इथून राईट मारायचा, पुढे जायचं नाही. इथून राईट मारायचा, इकडून वर जायचं. आम्ही गुगल मॅप चुकलो आणि हा बर्फ आणि संपला. गेलं ऊन मनालीवरून. बरफ नुसता बरफ. 6.5 किलोमीटर चाललोय आम्ही आणि 10,500 स्टेप्स. अमर देशमुखची ढेरी लवकरच कमी होणार. हा बघू. चला आता काहीतरी खायला घेऊन जाऊ आणि थोडंफार खाऊन पण जाऊ. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.